नमस्कार लाडक्या बहिणींनो, महाराष्ट्रातील माझ्या सर्व लाडक्या बहिणींसाठी आजची बातमी अत्यंत महत्त्वाची आहे. कारण रक्षाबंधनाचा सण अगदी जवळ आला आहे आणि त्या पार्श्वभूमीवर लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याबाबत एक मोठी चर्चा सुरू झाली आहे. रक्षाबंधनापूर्वी महिलांच्या खात्यामध्ये एकाच वेळी 2 हप्त्यांची रक्कम जमा होणार का? सरकार महिलांना रक्षाबंधनाची ओवाळणी देणार का? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे पैसे नेमके कधी खात्यामध्ये जमा होऊ शकतात? या सगळ्या प्रश्नांची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण समजून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप करू नका. कारण शेवटी मी तुम्हाला एक अतिशय महत्त्वाची गोष्ट सांगणार आहे, ज्यामुळे तुमच्या खात्यामध्ये हप्ता जमा झाला आहे की नाही हे तुम्ही स्वतः तपासू शकता. मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्रातील लाखो महिलांसाठी अत्यंत महत्त्वाची आर्थिक मदत देणारी योजना आहे. या योजनेअंतर्गत पात्र महिलांच्या खात्यामध्ये शासनाकडून दर महिन्याला आर्थिक मदत जमा केली जाते, ज्यामुळे दर महिन्याच्या हप्त्याची महिला आतुरतेने वाट पाहत असतात. आता रक्षाबंधनाचा सण जवळ आल्यामुळे महिलांमध्ये पुन्हा एकदा मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. रक्षाबंधनापूर्वी 2 हप्ते एकत्र मिळाले तर महिलांसाठी ही मोठी आर्थिक मदत ठरू शकते, अशी चर्चा सुरू आहे. समजा शासनाने 2 हप्ते एकत्र देण्याचा निर्णय घेतला तर पात्र महिलांच्या खात्यामध्ये नियमित हप्त्यापेक्षा जास्त रक्कम एकाच वेळी जमा होऊ शकते आणि रक्षाबंधनाच्या सणासाठी महिलांना या पैशाचा उपयोग करता येऊ शकतो. त्यामुळेच सध्या अनेक महिला हा प्रश्न विचारत आहेत की सरकारकडून 2 हप्ते एकत्र देण्याबाबत काही नवीन निर्णय झाला आहे का? याबाबत सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सोशल मीडियावर फिरणाऱ्या प्रत्येक बातमीवर लगेच विश्वास ठेवू नका. 2 हप्ते एकत्र जमा होणार आहेत अशी अधिकृत घोषणा शासनाच्या संबंधित विभागाकडून झाल्यानंतरच ही माहिती अंतिम समजावी. कारण अनेक वेळा सोशल मीडियावर तारीख, रक्कम किंवा हप्त्याबाबत अपूर्ण माहिती मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असते. त्यामुळे आपण अफवा आणि अधिकृत माहिती यामध्ये फरक करणे अत्यंत आवश्यक आहे. मात्र रक्षाबंधनाचा सण लक्षात घेता महिलांना आर्थिक दिलासा मिळावा आणि हप्त्याची रक्कम वेळेवर मिळावी अशी अपेक्षा नक्कीच आहे. आता तुम्ही विचाराल की माझ्या खात्यामध्ये हप्ता जमा झाला आहे की नाही हे कसं तपासायचं? तर सर्वप्रथम तुमच्या बँक खात्याचा एस-एम-एस तपासा. बँकेकडून रक्कम जमा झाल्याचा संदेश आला आहे का ते पहा. त्याचबरोबर तुमच्या बँकेच्या अधिकृत मोबाईल ॲपमध्ये खाते तपशील तपासा किंवा जवळच्या ए-टी-एम मधून खात्यातील शिल्लक तपासा. काही वेळा शासनाकडून पैसे जमा झाल्यानंतर बँकेच्या प्रणालीमध्ये किंवा एस-एम-एसमध्ये अपडेट होण्यासाठी थोडा वेळ लागू शकतो. त्यामुळे लगेच पैसे दिसले नाहीत म्हणून घाबरून जाण्याची गरज नाही. तसेच योजनेचा लाभ घेण्यासाठी तुमचे आधार प्रमाणीकरण किंवा ई-के-वाय-सी, बँक खाते आणि इतर आवश्यक माहिती व्यवस्थित आहे का हे देखील तपासणे महत्त्वाचे आहे. कारण पात्रता असूनही कागदपत्रांमध्ये किंवा बँक खात्याशी संबंधित काही अडचण असल्यामुळे पैसे जमा होण्यास अडथळा येऊ शकतो. त्यामुळे महिलांनी आत्ताच आपली माहिती तपासून ठेवावी. आता सर्वात मोठा प्रश्न म्हणजे 2 हप्ते एकत्र जमा झाले तर किती रक्कम मिळेल? यासाठी शासनाच्या अधिकृत निर्णयामध्ये कोणत्या महिन्यांचे हप्ते एकत्रित दिले जात आहे यावर अंतिम रक्कम अवलंबून असेल. त्यामुळे अधिकृत आदेश येण्यापूर्वी कोणतीही निश्चित रक्कम किंवा तारीख सांगणे योग्य ठरणार नाही. पण जर 2 पात्र हप्ते एकत्र देण्याचा निर्णय झाला तर महिलांच्या खात्यात एकाच वेळी 2 हप्त्यांची रक्कम जमा होऊ शकते आणि ही रक्कम रक्षाबंधनाच्या काळात महिलांसाठी नक्कीच उपयोगी ठरू शकते. म्हणूनच लाडक्या बहिणींनो, तुमच्या खात्याकडे लक्ष ठेवा. बँकेचे एस-एम-एस वाचा आणि अधिकृत शासन निर्णयाकडे लक्ष ठेवा.